Moving on now, veteran actor Sadashiva Amrapurkar, known for playing villainous roles in films, was attacked by some real-life villains at Versova in Mumbai. The incident took place after he protested against wastage of water for Holi celebrations. A complaint has been lodged with the Versova police station and a case has been registered. सो 2012-13 साली भयंकर दुष्काळ पडला होता आणि मला आठवते पश्चिम महाराष्ट्रात तर 2 वर्ष सातत्याने पाऊस झालेला नव्हता. पूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तळमळत होता अक्षरशः. आणि त्यावेळेला आम्ही राहतो वर्सोव्याला आणि तोपर्यंत आमचा एरिया बऱ्यापैकी असा एलिट एरिया झालेला होता 2012-13 मध्ये. आणि तिथे लोकांना काही फरकच नाही पडत ना. त्यांच्या दृष्टीने त्यांचं जग हे मुंबई आहे आणि ते जे जगतात ते आहे. सो देर इज एक प्रकारचा असा एक काय म्हणूयात की खऱ्या जगाशी काय घेणं देणं आहे अशा प्रकारचा एक ॲटिट्यूड तिथल्या लोकांमध्ये होता, आजही थोड्याफार प्रमाणात आहे. आणि त्यावेळेला असं झालं की आमच्या समोरचीच एक बिल्डिंग आहे, त्याचं जे अंगण होतं ते आमचं असं कॉमन, म्हणजे 3 बिल्डिंग्सच्या मध्ये एक मोठा असा लँड पार्सल आहे की जे मोकळं आहे आणि तिथे त्यांनी टाईल्स वगैरे घातलेले आहेत, मुलं खेळतात वगैरे तिथे. सो तिथे त्या पूर्ण लँड पार्सलच्या अराउंड त्यांनी पाईप लावून, पाण्याचे टँकर आणून पाईप लावून रेन डान्स ची सोय केलेली होती होळीच्या दिवशी. आता पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे चाललेलं होतं की कोरडी होळी खेळा, कोरडी होळी खेळा, पाण्याचा गैरवापर करू नका, पाणी वाया घालवू नका. आणि इथे ते जे सकाळी 10-11 वाजता सुरू झालं, त्याच्याबरोबर डीजे वाजतोय, मुली नाचतायत, म्हणजे मुलं मुली नाचतायत, पाणी आहे, रंग आहे, सगळं 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 सगळं. आणि आमच्या खिडकीतून असं मला दिसतंय सगळं की हे काय चाललंय. आणि हे बाबांना अजिबात म्हणजे अजिबात पटणारं नव्हतं आणि पटलंच नव्हतं त्यांना. म्हणून बाबांनी फोन केला पोलिसांना की असं असं इथे पाण्याचा हे चाललेलं आहे, काय म्हणतात, पाणी वाया घालवणं सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी करा, हे काही बरोबर नाही. आणि पोलीस गेले आणि पोलिसांनी ते थांबवलं. बरं, तोपर्यंत ते जी पार्टी होती, त्यांची होळी पार्टी होती, त्याला पूर्ण वेगळं स्वरूप आलेलं होतं. म्हणजे अर्ध्याहून जास्त माणसं त्याच्यामधली नशेत होती, हाय झालेली होती. मग तो एक वेगळी ती जी अशी एक नशा असते ना होळीच्या, पूर्ण त्या ह्याची एनर्जी असते, तसं ते वातावरण चाललेलं होतं. आणि पोलिसांनी त्यांना थांबवलं. त्यांना थांबवल्यावर त्यांच्यातल्या काही जणांना इतका राग आला की आम्हाला कसं काय थांबवलं, हे ते कोणी केली कंप्लेंट. त्या पोलिसांनी सांगितलं की अमरापूरकर सरांनी केली कंप्लेंट, ते काय समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतात ते. तर हे लोक 2 बिल्डिंग्स मधून पार करून गेट मधून आरडा-ओरडा करत आले. आणि ते आले आणि बाबा ते खाली आरडाओरडा करतायत म्हणल्यावर बाबा खाली उतरले की त्यांना शांत करायला या दृष्टीने. म्हणून बाबा खाली उतरले, त्यांच्या मागोमाग माझी आई उतरली. मी त्यावेळेला बाहेर होते. खाली उतरले, माझी आई उतरली. आणि आता कसं, म्हणजे ते 3-4 एवढे तगडे सगळे उत्तर भारतीय लोक होते. आणि त्या आमच्या वॉचमनला तर त्यांनी एका झटक्यात असं बाजूला केलं आणि ते प्रॅक्टिकली धावून आले बाबांच्या अंगावर. आणि तोपर्यंत ना बाबा थोडेसे असे वीक झालेले होते त्यांच्या आजारपणामुळे. आणि ते धावून आले बाबांच्या अंगावर आणि बाबांना कळेना काय करावं. आणि मग तेवढ्यात आई माझी मध्ये पडली आणि तिने थांबवलं त्या लोकांना, कारण बाई आहे मध्ये म्हटल्यावर मग ते लोक पुढे जास्त हे नाही केलं त्यांनी, पण हे केलं. आणि मग कोणाला तरी फोन करावा म्हणून आईने फोन लावला. त्यावेळेला गंमत अशी झाली की ते सगळे लोक असे आले आणि ते कळलं नाही की हे आता कसं कंट्रोल करायचं. म्हणून आपले मराठी पोरं काही तिथे सातबंगला वर्सोवा या भागात राहतात. तर तिथे एक युवराज म्हणून आमचा विश्वासू असा तो मुलगा आहे, त्याला फोन करायला म्हणून आईने फोन लावला. तर युवराज ड्रायव्हर याला फोन लागायच्या ऐवजी युवराज मोहितेंना फोन लागला, ज्यांचं न्यूज चॅनल आहे.
आणि ते म्हणाले, "वहिनी काय झालं?" कारण त्यांच्याकडे नंबर सेव्ड होता आईचा. "काय झालं?" असं तसं. आणि ते म्हणे, "अहो हे मारतायत अमरापूरकरांना," असं तसं काहीतरी झालं. आणि झटकन न्यूजपेपर आणि सगळे, कारण वर्सोवा एरियामध्ये होळीचं कव्हरेज करायला लोकं येतच असतात. सो विदिन 10 ते 15 मिनिटं पोलीस आणि सगळे पत्रकार आणि सगळे, सगळे, सगळे तिथे जमा झाले. आणि बाबांनी त्यांना दाखवलं, की "हे बघा, हे आत्ता माझ्या माझ्या अंगावर धावून आले. आता हे बघा, हे इथे पाणी कसं नासवतायत." असं ते बाबांनी त्यांना दाखवलं आणि ती रील व्हायरल झालेली होती. तर हा किस्सा अशा पद्धतीने व्हायरल झाला होता.